तिच्यासोबत मजाही करू लागलो होतो. अशा प्रकारे आमची जवळीक वाढत होती. आता या आंटी सोबत मजा करणं सोपं झालं होतं. तिच्यासोबत राहून आता मला 10 दिवस झाले. याच दरम्यान तिला माझी पेक घेण्याची सवयही समजली होती, ज्याचा तिने कधी विरोध केला नाही. या उलट ती स्वतः माझ्यासाठी नमकीन वगैरे करायची. आता 11वा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. मी कामावरून परत येताना तिच्यासाठी एक साडी खरेदी केली आणि एक लेडीज परफ्यूमही घेतलं. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. मी रस्त्यावरून 200 रुपयांचा केक घेतला आणि घरी आलो. मी घरात गेलो तेव्हा आंटी कुठेतरी बाहेर गेली होती. मी तोपर्यंत सर्व सेट केलं. तोपर्यंत ती घरी आली. हे सर्व पाहून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, "हे सर्व का केलं?" मी तिला साडी दिली आणि म्हणालो, "ही घे, आज तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे, ही घाल." ती खुश होऊन ती साडी घालून आली. ती लाल रंगाच्या साडीत 25 वर्षाची दिसत होती. साडीसोबत मी मॅचिंग ब्लाऊजही आणलं होतं, जे की फ्री साईज होतं. या ब्लाऊजचा गळा थोडा जास्त खुला होता, ज्यामधून तिच्या अर्ध्या फळांची गोलाई दिसत होती. तिने तयार होऊन माझ्यासमोर आपली खुशी व्यक्त केली. मी तिला केक कापायला सांगितलं, तेव्हा ती लाजत केक कापू लागली. मी केकचा एक तुकडा उचलून तिला खाऊ घातला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिनेही मला केक खाऊ घातला. मग आम्ही दोघांनी मिळून केक खाल्ला. तिने ओल्या डोळ्यांनी खुशी व्यक्त केली आणि मी तिच्या त्या आनंदाला समजून तिच्यासाठी माझे हात पसरले. मला वाटलं होतं की कदाचित ती माझ्या मिठीस येण्यास लाजेल, पण तिने खूप आनंदाने माझी मिठी मारली आणि थँक यू म्हणाली. तिच्या मिठीत येताच माझं अस्तित्व ताटलं. तिच्या मोठ्या फळांनी माझ्या छातीला एक वेगळंच सुख दिलं. तिलाही माझ्या ताटलेल्या अस्तित्वाचा अंदाज आला होता. आता आंटी हसत म्हणाली, "आता सांग, तुला माझ्याकडून काय हवंय? तू मला इतकं छान गिफ्ट दिलंस." मी तिच्याकडे नजर टाकत म्हणालो, "मला काही नको." ती माझ्या डोळ्यांचा पाठलाग करत होती. तिने हळूच आपला पदर आणखी खाली घसरवला. ती म्हणाली, "आज पेक घेणार नाहीस?" मी तिच्या वासनायुक्त लाल डोळ्यांकडे पाहत म्हणालो, "आज तूही माझी साथ देशील?" ती काही बोलली नाही, फक्त बाटली आणि ग्लास उचलायला लागली. तिने आज 2 ग्लास उचलले. मी तिला म्हणालो, "मी पेक बनवतो, तू खोलीतून काही खायला घेऊन ये." मी 2 लार्ज पेक बनवली आणि ती येताच तिला ग्लास उचलायला सांगितलं. तिने ग्लास उचलला तेव्हा मी ग्लास तिच्याकडे उचलत चिअर्स म्हणालो. तिनेही माझ्याकडे हसत पाहिलं आणि ग्लास ओठांना लावला. पहिला घोट घेताच ती तोंड बनवू लागली. मी हसत विचारलं, "काय झालं?" ती म्हणाली, "खूप कडवट आहे." मी म्हणालो, "हे एकदम डोळे बंद करून पूर्ण पी." तिने माझं ऐकलं आणि डोळे बंद करून पूर्ण ग्लास घटकला. गळ्याखाली उतरताच ती लवबक आली, पण मी तिच्याकडे टोमॅटोचा तुकडा पुढे केला. तिने हातात घेण्याऐवजी तोंड उघडलं. मी तिच्या तोंडात टोमॅटोचा तुकडा टाकला आणि तिच्या गालावर हात फिरवला. ती एका क्षणासाठी थरारली, पण पुढच्या क्षणी ती हसली. मीही ग्लास संपवला. 2-2 पेग प्यायल्यानंतर तिला तिच्या डोळ्यांतून दारूचा नशा झळकू लागला. ती म्हणाली, "आता तरी सांग." मी म्हणालो, "आधी जेवण कर, मग सांगतो." आम्ही दोघांनी जेवण केलं. ती जेवणानंतर लडखडत्या पावलांनी उठली आणि स्वयंपाकघरात गेली. ती गेल्यावर मीही मागोमाग स्वयंपाकघरात गेलो. ती भांडी धुत होती. मी आंटीला मागून माझ्या मिठीत घेतलं आणि तिच्या कानात म्हणालो, "माझी जान, माझ्यासोबत मजा करशील का?" ती हो म्हणाली. मग मी तिचे चुंबन घेऊ लागलो. ती सुद्धा प्रतिसाद देऊ लागली. मग मी तिला उचलून पलंगावर घेऊन गेलो आणि हळूहळू तिला मोकळे केले आणि मीही पण मोकळा झालो. आता आम्ही दोघांनी आमच्या
आमचं मन मोकळं करून घेतलं आणि झोपलो. सकाळी उठताच मी कामाला गेलो. मग रोज असंच चालू राहिलं. दोघं एकमेकांना सुख देत होतो. शेवटी माझी फ्लॅट सोडायची वेळ आली. आंटीला सोडून जायचं मन नव्हतं होत, पण जावंच लागत होतं. मग त्या मला स्टेशनवर सोडायला आल्या आणि मी निघालो. आता अधूनमधून आम्ही भेटतो आणि मन मोकळे करतो.